सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आता तुम्हाला प्रश्न पडेल की आज कुठे आलेत बाबा? तर आपण इथे आज आलेलो आहे दादर पूर्व येथील रेल्वे पोलीस वसाहत या ठिकाणी. तिथे आज या सगळ्या ताया आज इथे जमलेल्या सोहळा सख्यांचा साजरा करण्यासाठी. सगळ्या माहेरवाशिणी नेहमीप्रमाणे माहेरी आलेल्या आहेत, है की नाही? अगदी नटून थटून ओ हो नथ बीत घालून सगळे छान व्यवस्थित छान सगळ्या छान दिसते, तो सुंदर दिसते. तर आज आपण या सगळ्या तायांबरोबर इथे आपण आता आजचा हा सोहळा सख्यांचा साजरा करणार आहोत. तेव्हा अजिबात वेळ न घालवता आपण सुरू करूया. तुम्ही सगळे तयार आहेत? मी तर तयार आहे. तुम्ही तयार आहे ना? नक्की. बस सुरू करायचा कल्ला धमाल मजा मस्ती करायची आहे. हा चला तर मग सुरू करूया आपला हा धमाकेदार कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. चला तर मग आपण पहिला खेळ सुरू करूया, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. क्या बात आहे. आणि खेळ खेळूया खुल्लम खुल्ला हा खेळ खेळण्यासाठी या साही ताया इथे आलेल्या आहेत. नाव काय? प्रतिभा मदने. तुमचं नाही, खेळाचं नाव काय? खळूया खळूया काय? हा खुल्लम खुल्ला. काय? खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. हा, खेळ खेळूया खुल्लम खुल्ला हे आपल्या खेळाचं नाव आहे. हा खेळाचं नाव काय? खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. बरं ठीक आहे बाबा. हा तर या खेळामध्ये एक वाक्य आपण देणार आहोत. ते वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने बोलून दाखवायचे. ठीक आहे? पटापटा पटापटा. जी ताई उत्तम सादरीकरण करेल तिला अर्थातच बक्षीस आहे. हा चला तर मग ते वाक्य असं आहे: चिकट चेटकिन चिकट चिटकी खाऊन चक्क चिकटली. ते वाक्य पटापटा पटापटा बोलून दाखवायचं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने. चला आधी कुठून सुरुवात करायची? इथून का इथून? इथून इथून इथून. ह्या ताई म्हणतायत इथून सुरुवात करायची आहे, कारण त्यांच्या शब्दाला आपण मान देऊया, त्यांच्या वयाचा आपण मान ठेवूया. पण आता ह्या ताई म्हणालेल्या आहेत की इथून सुरुवात करायची आहे, तर आपण सुरुवात करूया आपण इथूनच. हा तुमचं नाव सांगा. प्रतिभा साईनाथ मदने. प्रतिभा साईनाथ. भाऊजींचं नाव साईनाथ आहे की नाही? मला कसं माहिती सांगा? आता मी सांगितलं. हा नाही नाही, मला माहिती होतं ना नाही, मी साईनाथ. आता सांगितलं ना. आता सांगितलं. बरं माहेर कुठलं? माहेर हा. माझं सोलापूर. माहेर सोलापूर. हो हो क्या बात आहे. आणि सासर? सासर पंढरपूर. सासर पंढरपूर. क्या बात आहे. तुमचं लव्ह मॅरेज? नाही, अरेंज मॅरेज. सांगतोय नाही, सांगतोय मी अरेंज मॅरेज आहे. आणि किती वर्ष झालेत लग्नाला? लग्नाला आता म्हणजे पाचवे लागले, 4 महिने पूर्ण झाले. 5वे लागून 4 महिने पूर्ण झालेले आहेत. हा. म्हणजे 5 वर्ष झाले. झाले. काय भाऊजी काय करतात? पोलीस. भाऊजी पोलीस मध्ये? मी काय बोललेलो नाहीये. मी काही आणि तुम्ही काय ऐकलेलं नाहीये. हा हे सगळे एडिट करा. मी काही बोललेलो नाही बाबा. हा पण आता ताई हे जे वाक्य आहे, हा तुम्ही हे वाक्य रागात बोलायचे. चिकट चेटकीन चिकट चेटकी चिकटली. कुठे आणि कसं काय? काय खाऊन? हा लवकर. आणि रागात बोलायचं. रागात. हा राग राग चेहऱ्यावरती राग पाहिजे. चिकट चेटकीन चिकट चक्की खाऊन चिकटली. चिकट चक्की खाऊन चिकट. त्याला जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. पूर्वा भंडारी. पूर्वा ताई. किती वर्ष झालेत लग्नाला? 20 वर्ष झाली. 20 वर्ष झालेली आहेत. आणि माहेर कुठलं? खारेपट्टण. खारेपटण. कणक- राजापूरच्या पुढे. हो. कुरुंदवणे. खारेपटण. क्या बात आहे. माझ्या गावची ताई आलेली आहे. आपलं पण खारेपटण आहे. मी कुरुंगावण्याचो. तू खायची? खारेपट्टण खूप. काय सांगते? चेडवा आमच्या खारेपटातली आहे. हा बरं वाटतं जरा आपलं गावचं माणूस आलं की. आणि सासर? सावर्डा. सासर सावर्डा. हा. अरे क्या बात आहे. मग इथे किती वर्ष झाली आले दादर? 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाले. भाऊजी काय करतात? पोलीस मध्येच. अरे हो, मी पण काय विचारतोय. आपण पोलीस वसाहतीत आलेलो. भाऊजी पोलीसच आहे. आता ड्युटीवरती असते ना बिचारे. पण भाऊजींचा स्वभाव कसा आहे? छान आहे. छान आहे, मस्त आहे. 20 वर्ष झालेली आहे. हा तर ताई आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही गात गात बोलायचे. आम्हाला कळले की तुम्ही छान गाता घरी. चिकट चेटकीन चिकट चिक्की खाऊन चक्क चिकटली. हा बोलत राहा. हा हा असं होतं. चिकट नाही, आधी हे करा. चिटकी. अरे हे हा असं बोला. खारे पाटणचं नाव खराब करू नका सांगतोय तुम्हाला. हा घ्या. हे हा ए हे चिकट हा आहा राहिलंय. हा ए आहा. हा
हा होऊन जाऊ दे. हा चिकट हे चेट धुवा हा राहिलंय. हा. ए धुवा धुवा हा होऊन जाते गाणं. हा चिकट चेटकीन चक्क चिकट चिक्की खाऊन चिटकली. एवढं धुवा हे केलं आणि गाणंच नाही पुढे काय सुरात. हा चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव अर्चना सूरज पवार. अर्चना क्या बात आहे. माझ्या बहिणीचं पण नाव अर्चना आहे. हा व्हेरी गुड. तुमचं माहेर कुठलं ताई. माहेर कोकण चिपळूण. कोकण चिपळूण. सगळे कोकणातलेच आहे तिथे. क्या बात आहे. खूप छान वाटते. हा तर माहेर कोकण चिपळूण आणि सासर पाटण सातारा. सातारा पाटणचे. ओ हो क्या बात आहे. आणि मग इथे किती वर्ष झाले आले. आता म्हणजे माझा भाऊ पण पोलीसमध्येच आहे, तो इथेच राहतो. अच्छा. लहानाचे मोठे इथेच झाले आणि अच्छा, इथेच? सासर पण इथेच. सासर पण इथेच आहे हा. सगळं. तुमचं लव्ह Love मॅरेज marriage. आहे ना. मला कसं माहिती आहे सांगा. आपण बरोबर ओळखतो. चेहरा बघून सांगतो लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज. आता बरोबर सांगितलंय मी एकदम लव्ह मॅरेज. हा ह्यांचं माहिती नव्हतं तुम्हाला. ह्यांचं पण माहिती आहे तुम्हाला. हो माझ्या शेजारीच आहेत ना. ह्यांची काय प्रगती यांची अजून आता जस्ट लग्न झाले. सगळं माहिती आहे ना. हा मग जस्ट लग्न झाल्यामुळे काय प्रगती होऊ शकत नाही. होऊ शकते ना. भाऊजींची प्रगती कशी चालली बाबा. प्रमोशन झालं की नाही ही प्रगती विचारतोय. जस्ट लग्न झालंय त्यांचं. क्या बात आहे. त्यांना जस्ट लग्न म्हणजे किती वर्ष झालेत तरी. आता 1.5 वर्ष होत. पण व्हेरी गुड. छान. कसं आहे एकदम छान. भाऊजी कसं आहे स्वभावाला. मस्त आहे एकदम. पहिल्यांदा कोणी विचारलं. कोणी विचारलं. कोणी नाही विचारलं. रागामध्ये प्रेम झालंय ते. एक मिनिट हे आता कळलं पाहिजे आम्हाला. रागामध्ये प्रेम झालं म्हणजे काय? म्हणजे मी खूप राग करायची त्याचा आणि ते समजवत मीच त्याच्या प्रेमात पडली असं झालंय. पण तुम्ही राग का करायचा त्याचा. असंच खूप खट्याळ होता. खट्याळ होता हा. म्हणून तुम्ही राग करायचा. हा. पण छान आहेत भाऊजी. खट्याळपणा म्हणजे काय खट्याळपणा करायचे. म्हणजे मस्तीखोर कोड्या काढायच्या मुद्द्याहून म्हणून. पण तसंच पाहिजे ना पण आयुष्यात. मग काय गंमत आहे. हा पण मग तो भाऊजीने कसं काय राग तुमचा काढला सगळं. बोलत गुंडाळलं मला. बोल बच्चन एक नंबर. तर बोलता झालं भाऊजी सगळं. एक नंबर बोल बच्चन आहे. बरं हे सगळं भाऊजी बघणार आहेत हा ना. बघू दे. बघू दे. क्या बात आहे. बरं तुम्ही काय करता. मी घरीच असते हाऊसवाईफ. घरी हाऊस वाईफ. व्हेरी गुड. फार महत्वाचं काम असतं खरं तर. खूप जबाबदारी असते ऍक्च्युली. ठीक आहे हरकत नाही. तर ताई आता हे जे वाक्य आहे हे वाक्य तुम्ही लाजत बोलायचे. हा लाजत समोर भाऊजी उभे आहेत. 1.5 वर्ष झालेले आहे. त्यामुळे लाजणं हे ताजं असणार अजून आहे की नाही. इश्श चिकट चिटकीन चिकट चिक्की खाता खाता इश्श चिटकली. चिकट चिटकी खाता इश्श चिकटली. हे इश्श चिकटणं कसं असतं आम्हाला आता ते दाखवा जरा. लाजत मी इश्श ती चिकटली. व्हेरी गुड. मस्त. खूप छान. हा तर आता लाजायच्या आधी अहो आणि 3 हे फार महत्वाचे असतात आयुष्यात. अहो आ अहो अहो मध्ये धमकीच वाटते. अहो लाजणं अहो कसं. हा 3 अजून एकदा फक्त एवढंच करायचंय आपण. वाक्य पुढे बोलायचं नाही. बोलायचं. हा वाक्य बोला. चिकट चेटकीन चिकट चिक्की खाता खाता चिटकली. चिकट चेटकीन चिकट चिक्की पुढचं विसरले. लाजण्याच्या नादात सगळंच विसरलं. चला व्हेरी गुड. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खूप चांगला प्रयत्न केला. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सायली सुभाष लांडगे. सायली ताई किती वर्ष झालीत लग्नाला. 29 वर्ष माझ्या लग्नाला झाले. 29 वर्ष. हो 29 वर्ष वयाचं झाली. किती वर्ष असताना लग्न झालं. माझं वय 16 वर्ष असताना लग्न माझं झालं होतं. अच्छा. हा आणि माझा आता मुलगा 27 वर्षाचा मुलगा आहे आणि 25 वर्षाची मुलगी आहे. 16 वर्षाचं असताना लग्न झालेलं आहे. लग्नाला 29 वर्ष झालेली आहे. मुलगा 27 वर्षाचा आहे आणि मुलगी 25 वर्षाची. 25 वर्षाची. भाऊजींचा स्वभाव कसा आहे. एकदम गोड. पाहताच असं लक्षात आलेलं आहे ते 29 वर्षाचा प्रवास बघता एकदम गोड स्वभाव हे लक्षात आलेलं आहे. चांगल्या हरकत नाही. पण ताई आता हे जे वाक्य आहे हे वाक्य तुम्ही नाचत बोलायचंय. कारण मला माहिती आहे की तुम्ही खूप छान नाचता. हा चिकट चटकीन चक्की खाऊन चक्क चिकटली. चक्की खाऊन एवढी अख्खी चक्की खाऊन. हा आणि नाचत तुम्ही गाताय. चिकट चटकीन चक्क चक्की खाऊन चिकटली. नाचत बोलायचंय ताई. चिकट चटकीन चक्क चट्टी. चड्डी. काय बोलताय. आता काहीतरी बोललं का.
काय चिकट चटकीन चक्की खाऊन चक्क चिकट चिकटली. चिकट राहते ना. चिकट चक्की चिक्की चिकट चिक्की चटकीन खाऊन चटकी चिकटली. खाऊन चिकटली. करेक्ट आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. कावेरी विजय कासार, कावेरी ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 22 वर्ष, 22 वर्ष. माहेर कुठलं? शिर्डी, शिर्डी. वा, ओके. किती सुंदर. आणि सासर? संगमनेर, सासर संगमनेर. भाऊजी काय करतात? पोलीस मध्ये. अरे मी पण काय विचारतोय मी ते. हा, भाऊजी पोलीस मध्ये. कसं आहे भाऊजींचा स्वभाव? छान आहे, समजून छान, प्रेमळ, एकदम समजूतदार आहे. समजूतदार. आणि हे वाक्य तुम्ही पटापटा सलग 15 वेळा हे वाक्य बोलून दाखवा. चिकट चटकीन चिकट चिक्की खाऊन चक्क चिकटली. पटापटा. चिकट चटकीन चिकट चिक्की खाऊन चक्क चिकटली. पटापटा. चिकट चटकीन चिकट चिक्की, चिकट चिकट, हा, चिकट चिक्की खाऊन चिक्की, चक्क चिकट चिक्की चिकटली. खाऊन, चिकट चिकट चिक्की. चटकीन चिकट चिक्की खाऊन चक्क चिकटली. चिकट चिक्की. हा. बस सर, बस हा? बस. या ताई, तुम्ही इथे या. तुमचं नाव सांगा. प्रतिभा आतिश कांबळे, प्रतिभा. अरे क्या बात आहे, खणखणीत आवाज आहे एकदम. हा, प्रतिभा ताई, किती वर्ष झाली लग्नाला? 16 वर्ष. 16 वर्ष. बरं, भाऊजींचा स्वभाव कसा आहे? शांत. अरे बापरे, हे सांगताना पण इतकं जोरात. शांत. हा, शांत आहे ना. क्या बात आहे, करेक्ट आहे, व्हेरी गुड. माहेर कुठलं? पंढरपूर, हा, पंढरपूर. आणि सासर? कुर्डवाडी. कुर्डुवाडी. क्या बात आहे, व्हेरी गुड, मस्त. आता ताई, हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही रागात बोलायचंय. रागात. हा, समोर भाऊजी उभे आहेत, 16 वर्ष झाले. जो काय असेल तो राग सगळा काढा आत्ताच. हा, ओ ऐका, बोला. हो, ऐका. हा, चिकट चटकी, हा. चिकट चटणी. चटणी आता कुठून आणली? अहो ऐका, चिकट चटकी, हा? चिकट चटणी खाऊन अरे चटणी कुठून आणली तुम्ही? चिकट चटकी, हा, चिकट चिक्की हा, खाऊन चक्क चिटकली. हा, हा, हा. आता चिटकली नाही ती, हा, चिकटली आहे. अहो ऐका, ऐका. चिकट चटकी, हा. चिकट चिक्की खाऊन चक्क चिकटली. हा, ये बात एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केले त्या ताईंना आपण देणार आहोत बक्षीस. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन ह्या ताईंचं. आणि ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केलेले आहेत त्या ताईंना आपण देणार आहोत बक्षीस. आणि त्या ताई आहेत ज्यांना स्वतःचं सोडून सगळ्यांचं माहिती आहे. क्या बात आहे. हा, आपल्या मैत्रिणीची प्रगती सगळी त्यांना माहिती आहे. या ताई, क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. खूप खूप अभिनंदन. आणि आता सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. खेळाचे नियम आणि अटी आता सगळ्यांना मान्य आहे, सगळ्यांना माहिती आहेत. ओके, तर तुम्ही अजिबात वेळ घालूया नका. आणि पण त्यासाठी म्युझिक प्लीज. मुझे प्यार नहीं तुझसे है बात, मुझे दिल दिल को तेरा देगा. ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा. Lyrical king, I'm the one, the ace, the only, dope, I'm the king. हा हा, पटकन पटकन, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, मस्त मस्त. हा, ये बस, लवकर लवकर. नाही. हा. आणि आता 6 खुर्च्यामध्ये आणि टाया आहेत 12. बघूया आता कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. हे वागना पराना, बिना फ्रेंडशिप लगना थे. हे वागना पराना, get set before it's too late. हे वागना पराना. हे हे आली या पोरींची बारी रे, झाली या पोरा बाजारी रे, बघायचे सारी नवी पुढारी नारी रे, त्याचे सांगतात ऐकायचे. हे वागना पराना. All you boys just get this straight.
व्हेरी गुड मस्त. हा बसून घ्या बसून घ्या. हा लवकर 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 लवकर. हा एक 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 काही देता येईल लवकर. आणि आता एकच खुर्चीमध्ये आहे. एकच खुर्चीमध्ये आहे. मग बसंत एकच खुर्चीमध्ये आहे. आणि ताया आहेत 6. आणि ताई आहेत 6. कोण जिंकते ते आता पहा. कोण जिंकते ते आता पहा. पण त्यासाठीच बोट बघा पण त्यासाठी काय करताय. हा पण त्यासाठीच पण त्यासाठी मिओ तेच गोडीच्या नाकावर. हा ती मिओ. अरे आमचा बदलला तुम्ही. हा पण मिओ झिक प्लीज. मिओ झिक प्लीज. झिका प्लीज. म्युझिक. हे सगळं खाली बघूनच बोलणार तुम्ही. हा बोला त्यांना सांगा म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. जोरात द्या. जोरात द्या. वाजव ना. सारे खाली पीले में से आके डालना फुला के दिल छिड़ा नहीं तो और कोई सही तेरे इशारे पे हो जाएगा खड़ा हे हेलो पैचका हाँ वो छुरी हूँ मैं जिसने पत्थर को मक्खन सच्ची डाला फिर भी साला साला खोटा ना जब तक बच्चे पे बिन बुलाए वो आना हा, अरे आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताईंनी खुर्ची पटकावलेली आहे, ज्या ताई आहेत अंतिम विजेती, त्यांचं खूप खूप अभिनंदन. सन मराठी वाहिनीकडून तुम्हाला मिळते हे बक्षीस. खूप धमाल मजा मस्ती केलेली आहे सगळ्या इथल्या तायांनी. रेल्वे पोलीस वसाहतीमधील या सगळ्या ताया त्या कमाल केली आहे. वा वा. आणि ना खूप छान वाटतं ना की तुम्ही इथे आल्यानंतर ना अगदी स्वतःसाठी तो आनंद उपभोगताय, स्वतःसाठी जगतायत, वेळ काढून इथे आलेल्या आहेत, सगळ्या जबाबदाऱ्या बाजूला ठेवून. खूप छान वाटतंय. पण कसं असतं माहिती नाही, हे सगळं करत असताना ना आपण एक चुकबुल द्यावी घ्यावी हा भाग सुद्धा आपण करत असतो. आणि ह्यामध्ये कोणाचा तरी अबोला असेल तर तो दूर करण्याचा मी प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्या ह्या सगळ्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडून जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या ताई तुमचं नाव सांगा. प्रतिभा आतिश कांबळे. प्रतिभा ताई, हं. कोणाबरोबर हा अबोला आणि किती वर्ष? माझा मोठा भाऊ आहे. 2 वर्ष झालं बोलत नाही. 2 वर्ष झाली हा बोलत नाही. बोलत नाहीये. 2 वर्षापूर्वी कसं तुमचं नातं होतं? आमचं बहीण नातं पहिल्यापासून चांगलं होतं. भावाचं? मग आता असं काय झालं की इतकं तेच अबोला? कारण माहित नाहीये. या 2 वर्षात तुम्ही कधी स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न केलात? केलं असं समोर आला तर बोलतो, पण असं कधी कॉल करत नाही. फक्त बरं आहे का विचारतो, बस एवढंच बोलतो. पण कधीच असं जाणून घेण्याचा प्रयत्न केला हा, की कधी नेमकं नाही. काय काय- कारण घडलंय बाबा? त्याचा कॉन्टॅक्टच होत नाही. तो बाहेर देशात असल्यामुळं कधी झालाच नाही कॉन्टॅक्ट. आणि परत इथं आल्यावर पण इंडियामध्ये जास्त करून कॉन्टॅक्टच नाही. पण मी या 2 वर्षात तुम्हाला बरंच काही त्याला सांगायचं असेल, विचारायचं असेल, सांगायचं तर ह्या काय या माध्यमातून तुम्ही बोलू शकता. समजा असं की तुमचा समजा आता भाऊ, सख्खा मोठा भाऊ समोर उभा आहे. फक्त मला एवढंच सांगायचंय की जसं लहानपणापासून आता मोठेपर्यंत आपण जसं होतो तसंच आयुष्यभर राहू, मायेनी प्रेमाने. काय रुसवा असेल किंवा माझ्याकडनं काय चूक झाली असेल तर त्यांनी फक्त माफ करावं. पण तुम्हाला असं वाटतंय तुमच्याकडनं काही चूक झाली असेल, लहान आहे मी. शेवटी लहान बहिणीकडनं चूक झालेली भावालाच कळणार ना. त्यामुळं मला माफ करावं एवढंच मी सांगू शकते. ताई तुम्ही आज इतिहास सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रासमोर, सगळ्या तुमच्या या सख्यांसमोर तुमची ही मनातली खंत तुम्ही बोलून दाखवली, ती गोष्ट तुम्ही बोलून दाखवली. आणि तुम्ही तुमची चूक मान्यही करताय. जी चूक मला माहिती माहिती नाहीये की तुम्ही काय काय चुकीचं झाले वागलात. ते. पण तरी सुद्धा तुम्ही इतक्या मोठ्या मनाने तुम्ही ती चूक मान्य करताय. तर मला खात्री आहे की तुमचा मोठा भाऊ सुद्धा तितकाच त्याचा मनाचा मोठेपणा आणि एक समजूतदारपणा नक्की दाखवेल. तो नक्की तुम्हाला फोन करेल आणि नक्की तुम्हाला भेटायला येईल. म्हणजे आज तुम्ही इथे आलेले आहे तर हा भाऊ तुम्हाला असाच पाठवणार नाही, तुमची ओटी भरली जाणार आहे. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे आणि या ताईंची ओटी भरायची. या संसारात रमले मी तरी माहेर आठवते मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते
माहेरा येण्यासाठी खूप छान वाटतंय आजचा आपला हा 16 सख्यांचा हा जो 16 आपण आज दादर पूर्व येथील रेल्वे पोलीस वसाहतीमध्ये आपण साजरा करताना मला खरंच खूप छान वाटतंय आणि खरंच खूप कमाल आहे की आज तुम्ही ज्या सगळ्यांनी छान एन्जॉय करतायत, धमाल करतायत, मजा येते की नाही? हा, तुम्ही या सगळ्या ताया आनंदात असतात. आता मला सुद्धा असं वाटतं की अजून थोडा वेळ थांबलं पाहिजे, पण आजच्या भागापुरतं आपल्याला थांबावं लागणार आहे कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. त्या भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमाचं नाव आहे माहेर वशिणींच्या हक्काचा. हा